नमस्कार. मी लोकमान्य गुरुकुल शाळेची मुख्याध्यापिका अर्चना पावडे. आम्ही रक्षाबंधनचा उपक्रम राबवतो. म्हणजे आमच्या विद्यार्थिनींना समाजात जे आपल्याला उपयुक्त नेहमी आपल्याला मदत करणारे जे मदतनीस आहेत, त्यांच्याप्रती एक भावाप्रतीचं ऋण म्हणून आम्ही हे रक्षाबंधन साजरा करतो. म्हणजे आत्तापर्यंत स्टेशनला आलेलो आहोत हेमाडे साहेबांकडे. विद्यार्थ्यांना आम्ही एका ठिकाणी MSCBला पाठवलं होतं. पेट्रोल पंपवरती मुलं जाऊन आली. वृद्धाश्रमामध्ये विद्यार्थिनी जाऊन आल्या आणि मग त्यांना तिथे त्या इतक्या भावूक झाल्या की वृद्धाश्रम नकोत आयुष्यामध्ये असं त्यांना वाटायला लागलं. अजून वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थी जाऊन आले, KDMC मध्ये जाऊन आले, पाणी खात्यामध्ये जाऊन आले. अशा वेगवेगळ्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी जाऊन त्यांनी राखी बांधलेली आहे. तसंच आपण सीमेवरच्या सैनिकांना सुद्धा एका संस्थेमार्फत 100 राख्या पाठवल्या आणि काही ग्रीटिंग्स पाठवलेल्या आहेत की ते सैनिक तिथे आहेत म्हणून आज आम्ही इथे आमचे हे जे काही सण आहेत हे आनंदाने उत्साहाने साजरे करतो. त्यांच्या प्रतीची कृतज्ञता भाव म्हणून या राख्या आम्ही त्यांना पाठवलेल्या आहेत, कारण त्यांचाही सण आनंदाने साजरा झाला पाहिजे. धन्यवाद. मी रुही पाटील. मी लोकमान्य गुरुकुलची विद्यार्थिनी आहे. आमची शाळा दरवर्षी रक्षाबंधनाच्या निमित्ताने एक उपक्रम राबवते. ते म्हणजे समाजामध्ये असलेल्या प्रत्येक आपल्या मदत करणाऱ्या लोकांना जाऊन राखी बांधणे. हे आपल्या समाजाप्रतीचे एक योगदान व्यक्त करण्याच्या मार्फत आम्ही हे करत आहोत. ते म्हणजे आम्ही पेट्रोल पंप, MSCB, पोलीस स्टेशन इत्यादी ठिकाणी जाऊन आम्ही राख्या बांधतो. त्यांचं ऋण आमच्यावर आहे, आम्ही ते व्यक्त करतो. तसेच आम्ही शास्त्री हॉस्पिटलमध्ये सुद्धा गेलो होतो. तिकडच्या डॉक्टरांना सुद्धा आम्ही राख्या बांधल्या. तसेच पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सर्व पोलीस स्टाफ यांना राख्या बांधल्या. पेट्रोल पंप, वृद्धाश्रम तसेच पूर्वांचल केंद्रामध्ये सुद्धा आम्ही जाऊन राख्या बांधल्या. तर हा उपक्रम दरवर्षी घेतला जातो आमच्या शाळेत. धन्यवाद.